जय महाराष्ट्र. इरा रांगोळी आर्ट्स आणि संपूर्ण कुटुंबाकडून तुम्हाला महाराष्ट्र दिनाच्या आणि कामगार दिनाच्या मनपूर्वक शुभेच्छा. ही सुंदर कलाकृती आपण केली पुण्यनगरीच्या ग्रामदैवत श्री गणपती मंदिर या ठिकाणी. रांगोळी काढताना सर्वप्रथम गोल हा आपण आखून घेतलेला आहे. गोल कसा आखावा या संदर्भात ऑलरेडी आपण काही व्हिडिओजमध्ये दाखवलेलं आहे. तुम्ही जर ते मिस केलं असेल तर नक्कीच पुन्हा एकदा व्हिडिओच्या माध्यमातून किंवा इंस्टाग्राम किंवा यूट्यूबला जाऊन तुम्ही नक्कीच ते पाहू शकता किंवा कमेंट्स करून सांगा. आपण त्या संदर्भात पुन्हा एकदा एखादा व्हिडिओ अपलोड करण्याचा नक्कीच प्रयत्न करू. यामध्ये सुरुवातीला आपण काळा रंग आणि लाल रंगाचे शेड्स घेतले. त्याच्यानंतर ऑरेंज कलर याच्यामध्ये आपण ॲड केलेत. ऑरेंज कलर ॲड केल्यानंतर थोडेसे हलक्या हाताने काही आपण रंगाचे शिंतोडे इथं आपण ॲड केलेत, जेणेकरून रंग संगती हे जरा अजून छान दिसेल. याच्यावरती आपण जय महाराष्ट्र असं हे रांगोळीच्या सहाय्याने लिहिलेलं आहे. जय महाराष्ट्र लिहिताना काही टर्न्स हे थोडे क्रिएटिव्ह आणि खूप छान दिसावे या संदर्भात थोडंसं आपण इथं काहीतरी वेगळी मेहनत घेतली असं म्हणायला हरकत नाही. खरं तर रांगोळीचा फ्लो जेवढा तुम्ही जास्त उत्तम करता, जेवढे तुम्ही जास्त याच्यावरती सराव करता, तेव्हा ते तुम्हाला येताना खूप उत्तम आणि खूप व्यवस्थित नक्कीच तुम्ही ते करू शकाल. यात अजिबात शंका नाही. रांगोळीचे बेसिक एलिमेंट जर तुम्हाला शिकायचे असेल, तुम्ही हे ऑनलाईन क्लासेसच्या माध्यमातून सहज शिकू शकता. इरा रांगोळी आर्ट्सच्या प्रत्येक महिन्याच्या 8 तारखेला आपण बेसिक बॅच कंडक्ट करत आहोतच. खरं तर जागा या ठिकाणी खूपच कमी होती, म्हणून आपण फक्त जय महाराष्ट्र असंच या रांगोळीमध्ये लिहिलेलं आहे. याचा अर्थ कामगार दिन हे लिहू शकत नाही असं अजिबात असं नाही. परंतु एक कुठल्या तरी एलिमेंट्सला जरा इथं आपण जास्त व्यवस्थित क्रिएटिव्ह काम करावं या दृष्टीने छोटं तिथं आपण प्रयत्न केलेला आहे. अक्षरलेखन झाल्यानंतर याच्या बाहेर आपण सर्परेषाच्या साहाय्याने संपूर्ण गोल इथे आपण केलेला आहे. सर्परेषा जरी तुम्हाला शिकायचं असेल, तुम्ही हे खूप कमी दिवसात फक्त 4 ते 5 दिवसामध्ये सर्परेषा हे ऑनलाईन क्लासेसच्या माध्यमातून सहज शिकू शकता. हे क्लासेस तुम्ही कधीही जॉईन करू शकता आणि कधीही तुम्ही सहज नक्कीच शिकू शकता. या कलाकृतीच्या बाजूला आपण इरा डिझाईनचे काही क्रिएशन्स याच्यामध्ये ॲड केले आणि या रांगोळीमुळेच रांगोळी ही जास्त सुबक आणि उत्तम नक्कीच दिसते, यातील मात्र शंका नाही. बऱ्याच जणांना या रांगोळीने नक्कीच भुरळ घातली आणि बरेच जण खूप वेगळ्या पद्धतीने या रांगोळीचे क्रिएशन्स करत आहेतच. इथे आलेल्या बरेच जण हे रांगोळी बघतात, मंदिरात दर्शन घेतात आणि रांगोळीचे फोटो काढून त्यांच्या स्टेटसला किंवा बाकीच्या लोकांना शेअर नक्कीच करतात. तुम्ही पण नक्कीच केलं असेलच नाही का? केलं नसेल तर आवर्जून शेअर करायचा नक्कीच प्रयत्न करा. आम्हालाही वेगवेगळ्या जास्तीत जास्त लोकांपर्यंत आम्ही पोचण्याचा प्रयत्न इथे करत आहोत. खरं तर गोल हा थोडासा मला पाहिजे तसा राऊंड परफेक्ट आलेला नाही. त्याच्यामुळे बाहेर गोपद्माचं थोडंसं आपण काही क्रिएशन्स केले, जेणेकरून बाहेरचा राऊंड हा एकसारखा आणि व्यवस्थित दिसेल. वरती काही हे थोडेसे क्रिएशन्स याच्यामध्ये आपण ॲड केले आणि ही रांगोळी ऑलमोस्ट इथं पूर्ण झालेली आहे. ही रांगोळी काढताना जास्त वेळ इथं गेला नाही, साधारणपणे 9 ते 10 मिनटच फक्त ही रांगोळी काढली. तुम्हाला या रांगोळीचे एक डिटेल्स बघायचे असेल, तुम्ही हे आपल्या यूट्यूबवरती आपण अपलोड करणार आहोत. तिथे तुम्हाला संपूर्ण कलाकृती नक्कीच बघायला मिळेल. धन्यवाद. जय महाराष्ट्र.